अनु सॉरी। अनु मी तुझं काही म्हणणं ऐकून न घेता तुला खूप बोलले ग। अनु प्लीज, आय एम रिअली सॉरी। अगं मलाही त्यावेळी काही सुचत नव्हतं ग, अगदी बधीर व्हायलाच आलं होतं। तो मरणाच्या दारात असलेला एक असहाय्य जीव फक्त दिसत होता ग। त्याला मदत करणं मला माझं कर्तव्य वाटत होतं, म्हणून मी ते केलं आणि म्हणून मला उशीर झाला। सुदे सुना, पण हे बघ खरंच सांगते मी जे काही रागाने बोलले ना ते काळजीपोटी बोलले ग। जीवाला घोर लागला होता माझ्या। तुला बघितल्यावर ते सगळं असं बाहेर पडलं। अगं कळतंय ग मला, पण त्या क्षणी मला खरंच काही सुचत नव्हतं। नाहीतर एरवी तुझ्या जागी मी असते तरी मी पण हेच केलं असतं ग। रडू नको सोना, रडू नको। अनु मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो। तू अगदी बरोबर केलंस। वेळेवर घरी येण्यापेक्षा त्या माणसाचा जीव वाचवलास तू, ते जास्त महत्वाचं होतं सोना। तू अगदी बरोबर वागलीस। माझं चुकलं, मी तुला असं बोलायला नको होतं। सॉरी बेटा, अगदी सॉरी। चल रडू नकोस, चल जेवून घे। अक्का, ए अक्का, आले ग। अक्का लवकर ये। काय ग, अनुची काही बातमी फोटो आलाय का पेपरला? अगं नाही ग, काहीही बातमी आलेली नाही म्हणून तर मी तुला हाका मारतेय ना। असं कसं होईल पण? अक्का ह्याच्यात काही राजकारण असेल का ग? सुधा, तू म्हणजे कमाल करतेस हा। काही नाही, तू हल्ली त्या राजकारणी मंडळीत वावरतेस ना, म्हणून तुला सगळीकडे राजकारण दिसतंय। कारण सगळीकडे हल्ली तेच चालू असतं। असू दे, पण राजकारणाचा आणि ह्या प्रकरणाचा काही संबंध आहे? त्याचाच तर मी विचार करते अक्का। ह्या पेपरमध्ये बघ आलंय का? अक्का अगं बघ तर खरी, त्यात नसेल आलं एखाद वेळेस। बघ बघ, एवढी मोठी बातमी यायलाच पाहिजे। छे, ह्याच्यातही कुठेही काही आलेलं नाही। ह्याचाच अर्थ अक्का नक्कीच कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय। सुधा, कालपर्यंत ह्या पोरीला पण येडू येडू म्हणून चिडवत होतो, पण खरंच काय अचाट साहस केलं तिने नाही? अक्का अनुच्या प्रसंगावधानाला, धैर्याला, तिच्या माणुसकीच्या वागण्याला तर तोडच नाहीये। तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। पण तरी अक्का, आता कसला पण? अक्का हे प्रकरण वाटतंय तितकं साधं सुधं नाहीये। गोळ्या झाडून पळून गेलेली कारमधली माणसं आणि ज्या मोटरसायकलवाल्याला गोळ्या झाडल्या ह्यांच्या नात्यामध्ये नक्कीच काहीतरी काळबेर असणार। पण कशावरून? अक्का अगं सगळ्यांच्या समोर त्या माणसांनी गोळ्या झाडल्या याचाच अर्थ खून करणं हा त्या माणसांचा व्यवसाय असणार। नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी दुश्मनी असणार, द्वेष असणार। अरे बाई, पण मग काय ग, तो मोटरसायकलवरचा माणूस गुंड म्हणायचा का त्या कारमधली माणसं पोलीस, का काही उलट? मला काही कळतच नाही बाई, पण ऐकून अगदी काटा आला अंगावर। अक्का मला काळजी वाटते ना ती अनुची। चांगुलपणा पायी का होईना पण अनु या प्रकरणात नाहक गुंतली गेली ग। सुधा, मग आपण काय करायचं आता? काहीही करायचं नाही, गप्प बसून राहायचं। जे जे होतंय ना ते नुसतं बघत राहायचं आणि मग काय ते ठरवायचं।
घे बिस्किट घे. नकोय मला. मग टोस्ट करायला सांगू का अक्काला? खरंच नकोय ग. मला भूकच लागली नाहीये. का ग, बरं वाटत नाहीये? हं? तुला खरं सांगू की खोटं? म्हणजे काय? आई अगं, माझं डोकं दुखत नाहीये, मला सर्दी खोकला झाला नाहीये किंवा तापही आला नाहीये, पण तरीही मला कसंच वाटतंय ग. काहीतरी विचित्रच होतंय. होतं असं कधी कधी. आपलं शरीर जरी ठीकठाक असलं ना तरी मन अस्वस्थ असतं, तेव्हा होतं असं. चल मग तुला बरं वाटेल ना तेव्हा खाऊन घे. अक्काला सांग तुला काय हवंय ते. चल. आई, तू निघतीयस? हो, थोड्या वेळाने निघेनच. आई प्लीज आजच्या दिवस घरी थांब ना. अनु, आई प्लीज. वय वाढलं, शहाणपणाही आला, तरी सुद्धा ना कधी कधी तू मला माझी पूर्वीचीच अनु वाटतेस, येडूबाई. आई, मी काल रात्री वागले तेही असंच होतं ना, येडूसारखं? हो, पण चांगल्या आणि मोठ्या मनाच्या येडूबाई सारखं. चल चल बाबा, मला उशीर होतोय. आई प्लीज. अनु, मला महत्वाची मीटिंग आहे आज. बरं बाबा, आज दुपारी मी लवकर घरी येईन, मग आपण एकत्र बसून जेवूया. मग मी कुठेही जाणार नाही. झालं समाधान? किती चांगली आहेस ग तू. हो का? म्हणजे तुझ्या मनासारखी मी वागले की चांगली, आणि नाही वागले तर तरीही चांगलीच. पुरे झालं मस्का लावणं. चल चल, मी निघत्यात. अनु, आणखीन एक गोष्ट मी आणि अक्काने ठरवलंय, आणि ते तूही लक्षात ठेव. जो काही प्रकार घडलाय त्याच्याबद्दल या घरात एक चकार शब्द सुद्धा ह्याच्या पुढे काढायचा नाही. तो विषय या घरात निघता कामा नाहीये. ठीक आहे? चल. बघ कोणाचं. हॅलो, बोला, काय म्हणताय? तुला माहिती आहे का इथे किती भयंकर प्रकार झालाय ते? का, काय झालं? अनु, काय ठरलंय आपलं? काही ताईचाच फोन आहे, तिला नको का सांगू? बरं बरं सा, चल मी निघते, माझी गाडी आली असेल. हॅलो. हां, हां आकांक्षा ताई, अगं निशांत आणि मी आम्ही फिरायला गेलो होतो, त्यावेळेस जे आम्ही गप्पा मारत जात होतो ना, तेव्हा एक भयंकर प्रकार घडला ग. अगं एक मोटर बाईक आमच्या समोरून पास झाली आणि तिच्या मागून खूप वेगाने एक गाडी गेली. मी बघतो तोच खूप मोठा आवाज झाला, म्हणून आम्ही धावत गेलो तर त्या मोटरवरच्या माणसाला अगं गोळ्या घातल्या होत्या. माणसं जमली होती पण त्यातल्या मदतीला कोणीच पुढे आलं नाही, म्हणून शेवटी मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेही त्याला तिथे कसं नेलं माझं मलाच माहित. त्यानंतर त्याचे कोणी 2 मित्र आले होते, त्यातल्याच एका मित्राने मला घरी सोडलं. खूप उशीरही झाला होता. सगळाच प्रकार ना खूप हॉरिबल होता ग. रात्री मला धड झोप सुद्धा लागली नाही. हो, नाही मी समजू शकते तुला काय वाटत असेल ते. अगं ताई, मला त्यावेळी काय वाटलं ना ते माझं मलाच कळलं नाही. सगळं कसं आपोआप घडत गेलं, स्वप्नात असल्यासारखं. पण आता मात्र खूप भीती वाटतेय ग. असं वाटतंय की काहीतरी विचित्र होईल. खूप खूप टेन्शन आल्यासारखं झालंय ग. काही सुचतच नाहीये मला. हो अनु, आता ऐक मी काय सांगते ते. शांत राहा. हां, हा प्रसंग डोक्यातनं पूर्णपणे काढून टाकायचा प्रयत्न कर. अगदी विचार करू नकोस त्याचा. आणि एक काम कर, याबद्दल कुणाशीही प्लीज काहीही बोलू नकोस. हां, मी येईपर्यंत बाहेर पडू नकोस. मी आल्यावर बघू आपण काय करायचं ते. अगं ताई, आई पण आता हेच सांगत होती. हो, ग्रेट पीपल थिंक लाईक. हो ना.
चल रिलॅक्स, टेन्शन घेऊ नकोस, मी येते. मग आपण बघू काय करायचं ते. हां बरं. ओके ठीक आहे, मी आल्यावर बघू आपण. ओके, डोंट वरी. बाप रे काय झालं? वीरू, अरे तिथे तिथे माझ्या घरी काहीतरी खूप भयंकर घडलंय रे. काय झालंय? थांब, मी तुला शांतपणे सांगते काय झालं ते. अनु आणि निशांत गेले होते वरळीला फिरायला. तिथे कुठल्या तरी एका मोटरसायकलवाल्यावर एका कारमधनं काही लोकांनी येऊन गोळीबार केला. तो माणूस बेशुद्ध पडला तिथे. अनु आणि निशांत ते ठीक आहेत ना? ते ठीक आहेत रे, पण निशांत निघून गेला तिकडनं. काय? अनु बिचारी एकटी नंतर त्या माणसाला मदत गोळा करायला तिथे थांबली, त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली, त्याचा जीव वाचवला. आकांक्षा, कम टू थिंक ऑफ इट, अनु एवढी धाडसी असेल हे मला वाटलं नव्हतं कधी. आम्हालाही कधी वाटलं नव्हतं रे, आम्ही तर तिला कायम येडूबाईच म्हणायचो. पण अशा प्रसंगात खरंच कळतं की किती धैर्य आणि माणुसकी दाखवली आहे तिने. आणि तू? मी काय, यदा कदाचित माझ्यावर असा प्रसंग आला तर तू काय करशील? तू ना काय करशील? येडूबाई नंबर 2. तू काय करशील? मी काय करीन, मी फ्रँकली स्पीकिंग पळून जाईन मी तिकडनं. वीरू, अरे असं काय करतोयस तू? हे बघ, या सगळ्या फक्त बोलायच्या गोष्टी असतात. शेवटी प्रत्यक्ष त्या घटनेला तिथे काय होणार हे असं नाही सांगता येत. पण तरीही आपल्या माणसाचं मन राखण्यासाठी खोटं बोलायचं असतं. तू कायम सत्याचा चष्मा घालून हिंडत असते. ओ डिरेक्टर वीरेंद्र शिरोडकर, जरा फिल्मी डायलॉग्स कमी करा तुमचे. मला सांग वीरू, आपण किती वर्ष एकमेकांना ओळखतो? अनेक वर्ष. मी एवढ्या सगळ्या वर्षात तुझे सर्व चढ उतार मी जवळनं बघितलेत. हो. असेल त्या प्रसंगात मी तुझ्या बरोबर उभी राहिलीये, तुझा हात धरून. मग बोलून काय होतं? त्या मानानं मी खूप लकी आहे माहिती. गंमत आहे ना दोघं. हायला, अरे कसली स्टोरी लाईन आहे ही. स्टोरी लाईन? हो. कुठली, तुझी आणि माझी? अरे 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 नाही नाही, आपली पण चांगली आहे. हे बघ, हिरो हिरोईन फिरायला गेले. ओके, मागून एक मोटरबाईकवाला येतोय म्हणून हिरोईन जरा दचकते, हिरोकडे जाते. त्या मोटरबाईकवाल्याच्या मागून एक कारवाला जातोय आणि त्या कारमधनं त्या मोटरबाईकवाल्यावर गोळ्या झाडल्या जात आहेत. वीरू, एक मिनिट. ही जी काय सगळी स्टोरी लाईन तू मला ऐकवतोयस ना, हे माझ्या बहिणीच्या आयुष्यात खरंच घडलंय. हा मग, अरे फिल्मला रिअलिस्टिक टच येईल ना एकदम. वीरू, तुझ्या हृदयाच्या जागी काय कॅमेराची लेन्स बसवली आहे का? डायलॉग म्हणून हसू चांगलं. नकोस. तुला काय गांभीर्य कसं वाटत नाही या प्रसंगाचं? अरे त्यात काय? माझ्या घरी सगळे घाबरले, टेन्शन मध्ये आहेत वीरू, मी टेन्शन मध्ये. त्या ज्या कुठल्या माणसाला अनुनी वाचवलं ना, तो कोण आहे? तो गँगस्टर आहे का स्मगलर आहे? कशाचा काही पत्ता नाहीये. माझी सख्खी धाकटी बहीण आहे ती, तिच्या जीवाला धोका आहे. तू हसतोयस, तू हे सगळं लाईटली घेतोयस. आय एम सॉरी आकांक्षा. हे बघ, आय वॉज इंटरेस्टेड की अनु ठीक आहे ना. आय एम रिअली सॉरी. आता आपण काय करायचं सांग जया. काहीही नाही. म्हणजे आपण हे सगळं पोलिसांना देखील कळवायचं नाही? इतक्यात नको. अरे असं काय म्हणतोस तू? ती माणसं कोण होती, त्यांचं आपापसातलं वैर काय होतं हे आपण पोलिसांना सांगायला नको का? उद्या अनुच्या जीवाला धोका आहे असं पोलीस म्हणाले तर? याच्या उलट झालं तर? म्हणजे आपण पोलिसांकडे गेलो, हे कोणीतरी बघितलं आणि तुला आणि अनुला उद्या कोणी काय केलं तर? नको रे बाबा,
नाही नाही, तसं होईलच असं नाही. मी सगळ्या पॉसिबिलिटीज बोलून दाखवतो एवढंच. अनु कशी आहे? खूप अपसेट आहे. नाही म्हणजे त्यावेळी तिने कमालीच्या धैर्याने सगळं निभावलं. अगदी त्या मोटरसायकलवरच्या माणसाला हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिने नेलं. पण आता मात्र नसतं टेन्शन घेऊन बसले घरात. एक काम करा तुम्ही, त्या सगळ्या प्रकरणावरचं डिस्कशन पहिलं बंद करा. घरामध्ये काही घडलेलंच नाही असं वागा. वातावरण जरा नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करा. आणि अनुला म्हणावं जर 1-2 दिवस बाहेर जा रोज, संध्याकाळची कुठेतरी, किंवा काय लायब्ररीत जा म्हण. काही ती जायला तयार नसेल तर फोर्स करू नको. तिला घरातल्या घरात विरंगुळा म्हणून काहीतरी दुसरं काम दे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं तू आधी सीएम साहेबांच्या कानावर घाल बरं. थोरात साहेबांच्या? नको रे बाबा, अजिबात नको. हे म्हणजे स्वतःकडे लक्ष वेधून घेतल्यासारखं व्हायचं आणि उगीच त्या ओळखीचा गैरफायदा घेतल्यासारखं मला वाटेल. आणि अरे त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्राची काळजी वाहतात ते, त्याच्यामध्ये आपण कुठे आपले वैयक्तिक प्रॉब्लेम सांगत काय बसतो? ते काय बोलतेस तू? कसले वैयक्तिक प्रॉब्लेम? तू महाराष्ट्रातली एक महत्वाची व्यक्ती नाहीयेस, व्हाईस चॅन्सलर आहेस तू. तू व्हीआयपी नाहीयेस. उद्या तुला किंवा तुझ्या कुटुंबियांना काही झालं तर त्याची जबाबदारी सीएम साहेबांवरती येते का नाही? येते ना. म्हणजे तू म्हणतोस? मी म्हणतो म्हणून नाही, तुला पटलं पाहिजे. येते ना. हा, मग तसं जाऊन सांग सीएम साहेबांना. तुला एक गोष्ट लक्षात येते का सुद्धा? हे प्रकरण किती गंभीर आहे? काय अंदाज येतोय का तुला? अगं, एका माणसावरती गोळ्या झाडल्या जातात. त्या गोळ्या झाडलेल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येतं. तो जबरदस्त जखमी होतो, तरी त्या बाबतीत वर्तमानपत्रामध्ये कुठे बोर्डभर सुद्धा बातमी येत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ या प्रकरणामध्ये जो कोण आहे ना, त्याचे हात पार वरपर्यंत पोहोचलेले आहेत.